अत्यंत चक्रावणारी लोणकर परिवारातले या दोन भावांची कहाणी आहे। मुंबईतनं अंडरवर्ल्डचा खात्मा झाला आणि अंडरवर्ल्ड मध्ये वेगवेगळ्या ज्या टोळ्या सातत्यानं काम करत होते त्यातली माणसंही आता मुंबईत नाही। एकच नाव आहे अरुण गवळी, पण अरुण गवळी सुद्धा सक्रिय नाही आणि कायमचा पॅरोलवरून सुटून आला। पण लॉरेन्स बिश्नोईनं अंडरवर्ल्ड सारखं एक वेगळं साम्राज्य मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू केलंय का, याचा विचार मुंबई पोलिसांना आणि क्राईम ब्रांचला करावा लागणार आहे। कारण शुभम लोणकर नावाचा अत्यंत महत्त्वाचा शूटर आणि टोळीतला सदस्य हा लॉरेन्स बिश्नोई गँग मधला तयार झालाय। आणि तो आता नव्हे, 2018 ते 2019 मध्ये लॉरेन्स बिश्नोई सोबत तो संपर्कात आला। अकोल्यातल्या छोट्याशा गावातला लोणकर पहिले आपल्या भावासोबत पुण्यात आला आणि पुण्यातून त्यांनी सूत्र हलवली। माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या मर्डर केसमध्ये सुद्धा तोच होता। रोहित शेट्टीच्या घराजवळ झालेली फायरिंग सुद्धा त्याचीच होती आणि पुण्यातल्या पिंपरीमधल्या सनी वागचोरे नावाच्या उद्योजक आणि प्रचंड मोठं गळ्यामध्ये आणि अंगावर सोनं घालून वावरणारा त्याला सुद्धा धमकी ही शुभम लोणकर यांनीच दिलेली आहे। लॉरेन्स बिश्नोई गँगचा विस्तार मुंबई आणि महाराष्ट्रात होतो आहे का, आणि याच्या टोळीमध्ये गावातली माणसं सुद्धा सहभागी होतात, ही महाराष्ट्र पोलिसांसाठी खूपच चिंतेची बाब आहे। कारण लॉरेन्स बिश्नोई हा सध्याच्या घडीला अहमदाबादच्या साबरमती जेलमध्ये आहे आणि त्याचा भाऊ अनमोल याला मागच्याच वर्षी US मधनं डिपोर्ट केलं आणि तिहार जेलमध्ये त्याला आता बंद केलं आहे। आपण या शुभम लोणकर बद्दलच अधिकची माहिती घेणार आहोत। आणि शुभम लोणकरची सुरुवात कशी झाली, तो नेमका कोण आहे आणि महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी हा कसा डोकेदुखी होऊन बसला हेही पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। एक असा अकोला जिल्ह्यातल्या नेवरी गावातला शुभम लोणकर नावाचा मुलगा, ज्याला आर्मीमध्ये खरं तर जायचं होतं आणि NCCच्या कॅम्पच्या माध्यमातून तो राजस्थानमध्ये एका इव्हेंटसाठी सुद्धा पोहोचला। म्हणजेच NCCचा कॅम्प हा 2018च्या सुमारास राजस्थानमध्ये आयोजित केला गेला आणि हा अकोल्यातला तरुण, आत्ताचं त्याचं वय हे 32 वय सांगितलं जातं आणि हा 32 वर्षाचा तरुण त्यावेळी अत्यंत कॉलेजवयीन तरुण होता आणि तो राजस्थानला NCC मध्ये पोहोचला। आणि NCC मध्ये राजस्थानला पोहोचल्यानंतर पोलिसांची अशी माहिती आहे की तो लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या टोळीसोबत कडे आकर्षित झाला आणि तिथून त्याची सुरुवात झाली। बघा, एखाद्या क्राईमची, एखाद्या शूटरची, एखाद्या डॉनची सुरुवात कशी होते। आणि जसा जसा तो लॉरेन्स बिश्नोईकडे ओढला गेला आणि 2018 आणि 2019 मध्ये ही सुरुवात झाली। 2024ला कुणाल केमकर हा पोलिसांच्या अटकेत आला। तो अकोला पोलिसांनी त्याला पकडला आणि तोही पकडला फायर आर्म्स मध्ये, म्हणजे शस्त्रास्त्राच्या देवाणघेवाणीच्या प्रकरणामध्ये त्यालाही पकडलं गेलं आणि नंतर त्याच्या भावाला आणि त्यांची बेलवरून सुटकाही झाली। पण त्याच काळामध्ये तो लॉरेन्स बिश्नोईच्या गँगसोबत जोडला गेला। अकोल्याहून पुण्याच्या वारजे भागात आले, म्हणजे अकोला सोडलं, विदर्भ सोडलं आणि पुण्यात आले। वारजे भागामध्ये भालेकर वस्तीमध्ये त्यांनी एक डेअरी सुरू केली। ही डेअरी मुळात शुभम लोणकर सांभाळायचा, पण नंतरच्या काळामध्ये प्रवीण त्याचा भाऊ त्याला ही डेअरी सांभाळायला दिली जायची। त्याच्या बाजूलाच एक बालाजी स्क्रॅप सेंटर होता आणि या बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये हा शुभम लोणकर मुळातच जो लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अकोल्याहून काम पाहायचा, हा बालाजी स्क्रॅप सेंटर मध्ये काम करणाऱ्या काही मुलांना त्यांनी शूटर म्हणून नेमलं होतं। ही सुरुवात अत्यंत महत्त्वाची आहे। पूर्वी उत्तर प्रदेशमधून सगळे वेगवेगळ्या जाती धर्माचे सुद्धा लोक यायचे, वेगवेगळ्या गँगमध्ये शूटर म्हणून काम करायचे आणि परत उत्तर प्रदेशमध्ये पळून जायचे। खूप सोपं होतं। त्यांची नावही आपल्याला काहींची मुस्लिम, काहींचे हिंदू धर्मीयांची आपल्याला दिसायची। आजच्या घडीला मराठी मुलांचा यातला सहभाग चक्रावणार आहे।
शुभम लोणकर जो लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अकोल्याहून काम करायचा, तो पुण्यात आला. वारजेमध्ये त्यांनी डेअरी सुरू केली, भावाला मग ती चालवायला दिली आणि हा स्वतः लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी सक्रिय काम करू लागला. हाच शुभम लोणकर बाबा सिद्दीकी मर्डर केसमध्ये अत्यंत महत्त्वाचा आरोपी आहे आणि त्याच्या भावाला प्रवीणला अटक केल्यानंतर सुद्धा शुभम मात्र हातात येत नव्हता. अत्यंत चक्रावणारी लोणकर परिवारातले या दोन भावांची कहाणी आहे. तुम्ही हे लक्षात घ्या की बाबा सिद्दीकी मर्डर केसमध्ये काही लोकांना अटक केल्यानंतर त्यांच्याच गँगचे शूटर लॉरेन्स बिश्नोई गँगचे मात्र शुभम हा पोलिसांना हातावर तुरी देऊन पळून गेला. प्रवीण अजूनही अटकेत आहे आणि डेअरी पूर्णपणे वारजे भागातली बंद आहे. शुभम लोणकरचं नाव पुन्हा एकदा समोर आलं ते रोहित शेट्टीच्या घरासमोर जुहूमध्ये गोळीबार प्रकरणामध्ये. आणि याही प्रकरणामध्ये शुभम लोणकरनं एक पोस्ट केली फेसबुकवर आणि त्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. 1 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 12:45 ही फायरिंग केली आणि त्यात 5 लोकांना पुण्याहून अटक सुद्धा केली गेली आहे. शुभम लोणकरच्या टोळीमधले हे 5 आहेत, पण शुभम लोणकर मात्र अजूनही सापडला नाही. या शुभम लोणकरचे आणि लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या नातेवाईकांसोबत व्हॉट्सअप कॉल आणि व्हिडिओ कॉल सुद्धा पुणे पोलिसांना मिळाले आणि याचा अर्थ तो लॉरेन्स बिश्नोई सोबत सातत्यानं संपर्कात होता अशीही माहिती पुढे आलेली आहे. आता या रोहित शेट्टी प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून त्याला काही सूचना मिळाली होती का आणि त्याचं माध्यम नेमकं काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. कारण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPNचा वापर त्यांनी केला होता. हा VPNचा वापर केला गेला असावा या माहितीपर्यंत पोलीस यासाठी आले की सनी वाकचोरे नावाचा उद्योजक आणि सिनेमाला अर्थपुरवठा करणारा म्हणजे फिल्म निर्माता आणि ज्यानं स्वतः कपिल शो शर्मामध्ये सुद्धा काम केलं होतं, जिला गाझियाबाद या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यानं काम केलं होतं आणि प्रचंड मोठं सोनं अंगावर लेऊन हा वावरत होता आणि त्यामुळे सोशल मीडियामध्ये चर्चेत होता. खूप मोठे फॅन्स होते. याला यांनी 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली आणि जर ती धमकी म्हणजे जर 5 कोटी पूर्ण ही रक्कम केली नाही तर त्याला बाबा सिद्दीकी सारखे हाल तो करणार होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीच आहे. FIR दाखल केला गेला आहे. आता मुळात मुद्दा आहे की लॉरेन्स बिश्नोई गँगची ही सोशल मीडियावरच्या पोस्ट यापूर्वी व्हायरल झाल्या होत्या. एक मोठा पंजाबातला सिंगर सिद्धी मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात सुद्धा पुण्याचंच कनेक्शन पुढे येत होतं आणि पुण्यातलेच आरोपी होते. 2022ची घटना होती आणि फेसबुकवर मग आपल्या खंडणीची हत्येची जबाबदारी घेण्याची एक नवीन पद्धत ही लॉरेन्स बिश्नोई गँगनं वापरली होती. त्याच्या भावानं सुद्धा वापरली होती. लॉरेन्स बिश्नोई गँग ही देशाच्या तपास यंत्रणांसाठी खूपच मोठी डोकेदुखी होऊन बसली. आत्ताच्या घडीला अहमदाबादच्या साबरमतीच्या जेलमध्ये लॉरेन्स बिश्नोई हितपत पडलाय. त्याचा भाऊ अनमोल त्याला US डिपोर्ट केलं गेलं आहे आणि तिहार जेलमध्ये तो बंद आहे. हे 2 भाऊ अटकेत असल्यामुळे या गँगवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न काही अंशी केला असं म्हणता येईल. पण त्याच्या गँगमध्ये आकर्षून सहभागी झालेले कुणाल शुभम लोणकर सारखे व्यक्ती हे आपल्याला लक्षात येईल की शुभम लोणकर सारखे व्यक्ती आता लॉरेन्स बिश्नोईसाठी खूपच महत्त्वाचं काम करतायत. बरं, या सनी वाकचोरेला धमकी दिल्यानंतर मात्र त्यांनी VPNचा वापर केला असावा, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, याची माहिती पोलिसांना मिळाली. पण त्या संदर्भात सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली नाही. पण बाबा सिद्दीकीला जेव्हा त्याचा मर्डर करण्यात आला होता त्यानंतर एक फेसबुक पोस्ट शुभम लोणकरनं केली आणि शुभम लोणकरनं ती पोस्ट केल्यानंतर आपण हे लक्षात घ्या की ती डिलीटही काही मिनिटात केली. पण डिलीट करण्याच्या अगोदर ती व्हायरल झाली. त्याच्या 2 कारणं त्यांनी दिली गेली होती. एक तर बाबा सिद्दीकीचे संबंध दाऊद इब्राहिम गँगशी होते, तो त्याच्याशी कनेक्टेड होता, हे एक कारण दिलं गेलं होतं. आणि दुसरं कारण होतं ते म्हणजे एक अनुज थप्पन याचा पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. हा अनुज थप्पन सलमान खानच्या बांद्रा केसमध्ये सुद्धा होता. हा अनुज थप्पन पोलीस कोठडीत मरण पावला आणि अनुज थप्पन हा सलमान खान केसमधला आरोपी होता, हे लक्षात घ्या. सलमान खानच्या बांद्राच्या घरामध्ये एप्रिल 2024 रोजी जे फायरिंग झालं
जसं फायरिंग रोहित शेट्टीच्या घरासमोर झालं त्या प्रकरणामध्ये हा होता आणि हा कस्टडीतच मरण पावला. तो कस्टडीत मरण पावला याचं खापर त्यांनी बाबा सिद्दीकीवर फोडलं, ती फेसबुक पोस्ट केली आणि नंतर डिलीट केली. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की एक नेवरी गावातला अकोल्यातला आलेला हा शुभम लोणकर किती दूरपर्यंत पोचला, ज्यानं बाबा सिद्दीकीच्या मर्डर केसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित शेट्टी बॉलिवूडला चा एक मोठा व्यक्ती, त्याच्या घरासमोर त्यांनी फायरिंग केले. म्हणजे बॉलिवूडवर शिकंजा कसण्याचा अंडरवर्ल्ड प्रमाणेच प्रयत्न लॉरेन्स बिश्नोई गँगने केला आणि त्यातला एक महत्त्वाचा त्याचा हस्सा हा शुभम लोणकर किती अत्यंत महत्त्वाचा होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्ताच्या घडीला जी काही सगळी माहिती होती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण शुभम लोणकर हा कुठे आहे नेमका, त्याच्या मागावर तपास यंत्रणा आहे. पण एका गावाखेड्यातला आलेला माणूस हा बॉलिवूडमध्ये खंडणी मागणं, फायरिंग करणं इथपर्यंत पोहोचला. तुम्ही शुभम लोणकरच्या नावाला आजच्या घडीला तुम्ही अबू सालेमसोबत सुद्धा जोडू शकता, कारण अबू सालेम सुद्धा हेच काम शकील गँगसाठी, दाऊद इब्राहिम गँगसाठी करायचा. एक साधा टेलर होता, उत्तर प्रदेशमधनं मुंबईत आला आणि नंतर इतका मोठा अंडरवर्ल्ड डॉन झाला. त्यापूर्वी गँगस्टर सुद्धा स्वतःची अशी गँग तयार केली आणि बॉलिवूडमधल्याच लोकांना तो धमकवायचा आणि पैसे मिळवायचा. आज घडीला तो जेलमध्ये बंद आहे. खूप नमस्कार, धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी काही माणसं असतील की ग्रामीण भागातनं आली असतील आणि पैशाच्या हव्यासापोटी गँगमध्ये उतरली असतील, टोळ्या चालवत असतील, ही माहिती तुम्हाला असेल, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अशा प्रकारची माहिती देऊ शकता. याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे चॅनल आमचं सबस्क्राईब करा. शिवाय आपण बेल आयकॉनवर जा, बटन दाबा, तिथे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि एक्स हे आमचे सोशल मीडिया हँडल सुद्धा फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.